बनावट वैयक्तिक मान्यता तसंच शालार्थ आयडीच्या आधारे वेतन आणि वेतन फरक काढून घेतल्याचं समोर आलं। या माध्यमातून संघटितपणे सरकारची तब्बल 150 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, भाऊसाहेब चव्हाण, नितीन बच्चाव यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याच जिल्ह्यात वरिष्ठ अधिकारी गैरकृत्यात सापडल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरताना रीतसर जाहिरात द्यावी लागते। मुलाखत घेऊन त्यांच्या पदांना मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो। त्यानंतर शालार्थ आयडी मान्यतेचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे पाठवला जातो। उपसंचालकाच्या मंजुरीअंती वेतन आणि भत्ते सुरू होतात। 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या साऱ्याच पद्धतीला बगल दिली आहे। बनावट वैयक्तिक मान्यतेचा आदेश तयार केला। शालार्थ आयडी आदेश देखील बनावटच बनवला। त्या आधारे वेतन आणि फरक पदरात पाडून घेतला। 2019 ते 2025 या 6 वर्षाच्या काळातला हा गैरप्रकार आहे। यात मुख्याध्यापक, संस्थाचालक, उपसंचालक, वेतन अधीक्षक, भविष्य निर्वाह पथक अशा साऱ्यांनीच या 841 शिक्षकांना साथ दिली। सगळ्यांनी कट कारस्थान रचून सरकारची 150 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली। शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार चौकशी झाली आणि त्यात हे कट कारस्थान उघड झालं। शिक्षण उपनिरीक्षक श्रीधर देवरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली। याआधीही बनावट शिक्षक मान्यतेचे प्रकरण उघड झाले होते। त्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील तसेच सुधीर पगार, उदय देवरे या अधिकाऱ्यांना जेलची हवा खावी लागली। आताही उपसंचालक पदावर बसून केलेल्या गैरकारभाराचा पंचनामा झाल्यानं शिक्षण विभागाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे।